नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज 5वा दिवस होता आणि आज अकोला जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड झालं या ठिकाणी आणि जवळपास 800-900 विद्यार्थी आज भरती देण्यासाठी आले होते अकोला जिल्ह्यातले. तर आज अकोला जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं 31 जुलैला. तर आज भरती कशा प्रकारे झाली सुरुवातपासून शेवटपर्यंत आणि आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटची किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, एक्सिलेंटसाठी काय टायमिंग देण्यात येत आहे, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी या ठिकाणी टायमिंग किती देण्यात येत आहे, त्याचबरोबर एक्सिलेंटची किती मुलं घेतलं जात आहे, टोटल या ठिकाणी किती मुलं घेतलं जात आहे. तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि हाईट या ठिकाणी किती लागत आहे, तुमची जर या ठिकाणी किती हाईट असली पाहिजे जेणेकरून बसणार आहे आणि तुमची किती हाईट असेल तर तुम्ही या ठिकाणी कटणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे आणि डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहे या ठिकाणी याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. जर समजा आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट नेलं नाही, माना कोणतं डॉक्युमेंट नेलं नाही तर आपण या ठिकाणी बाहेर होणार आहे काय. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. 31 जुलैला अकोला जिल्ह्याचा ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सांगायचं एवढंच तुम्हाला या ठिकाणी की भरतीला याच्या वेळेस तुम्हाला एक दिवस अगोदर यायचं आहे. अकोला जिल्ह्यातला ग्राउंड आज 31 जुलैला झालं. तर अकोला जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहे हे 30 जुलैला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते, म्हणजे म्हणजे एक दिवस अगोदर त्या ठिकाणी आले होते, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदर या ठिकाणी चालू होते. ठीक आहे, तर सांगायचं एवढंच, तुम्ही जे पण विद्यार्थी येणार आहे दिवशी ग्राउंड यायला येणार आहे तर एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. आणि या ठिकाणी काय होतं की सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाईम आहे तर 9 वाजतापासून त्या ठिकाणी मुले रांगेमध्ये लागत आहे. तर 9 वाजतापासून मुले त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आणि 10 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिल्या जात आहे. आणि गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट चेक केला जात आहे, एक आपलं आधार कार्ड आणि एक आपली हॉल तिकीट. तर ह्या 2 डॉक्युमेंटवर आपल्याला त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे. आणि हे झाल्यानंतर सर्वात त्या ठिकाणी पहिली जी प्रोसेस होते त्या ठिकाणी उंची घेत आहे, 170 सेंटीमीटर उंची घेत आहे. ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर उंची बसली नाही त्या विद्यार्थ्यांना अलग त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर उंची बसली त्या विद्यार्थ्यांना तिकडे नेलं जातं. आणि ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर बसली नाही तर त्यांचा सुद्धा ग्राउंड होता शेवटल्या बॅचमध्ये, तर त्यांची वेगळी बॅच त्या ठिकाणी सोडत आहे सर्वात शेवट. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी मुलांना त्या स्टेडियमच्या अंदर बसून ठेवलं जातं 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही. जसे 12 वाजले तसे जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रोसेस चालू होते. सर्वात अगोदर त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन होते. हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर त्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांचा ग्रुप ते बनवते आणि 100 मुले ते 1600 मीटर पाशी त्या ठिकाणी नेते आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर आर्मीवाले तिथं थोडं मोटिवेशन करते मुलांना, ग्राउंडची माहिती देते, कसं पळायचं काय पळायचं भाव. ठीक आहे, आणि आपण लागलो नाही लागलो त्याबद्दल ते आपल्याला मोटिवेशन करते. ठीक आहे, तर हे मोटिवेशन वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी 100 मुले ते एका बॅचमध्ये सोडत आहे. तर एका बॅचला आज त्यांनी 100 मुले सोडले आणि 100 पैकी ज्या विद्यार्थी मित्रांनो टोटल त्यांनी 65 मुले घेतले कोणकोणत्या बॅचमध्ये आणि कोणकोणत्या बॅचमध्ये 50 मुले सुद्धा घेतले आणि कोणकोणत्या बॅचमध्ये 55 मुले सुद्धा घेतले. आणि ॲक्सिलेंटसाठी सुद्धा ॲक्सिलेंटची 20+ मुले घेत आहे, सेकंड ग्रुपचे बाकी घेत आहे. ॲक्सिलेंटमध्ये सुद्धा चांगले मुले घेतले जात आहे 20-30 अशा प्रकारे. ठीक आहे, आणि आपण 1600 मीटर रनिंगचा टायमिंगचा जर बघितलं तर ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टायमिंग देण्यात येत आहे, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी टायमिंग देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे एवढा या ठिकाणी फुल टाईम या ठिकाणी मुलांना दिला जात आहे. आणि हे झाल्यानंतर काय होतं, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. सर्वात अगोदर त्यांच्या हातावर ते शिक्के दिले जात आहे. जर समजा तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर ॲक्सिलेंटचा शिक्का आणि ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर सेकंड ग्रुपचा शिक्का. आणि जे मुले रनिंगमध्ये कटले तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बस आहे, बसमध्ये मुलांना बसून देते आणि तिथं गेटच्या समोरपर्यंत ते बस सोडून देते सिटी बस. ठीक आहे, आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रातभर बसून ठेवलं जात आहे प्रोसेसिंगसाठी. तर सर्वात अगोदर त्यांना एक फॉर्म वगैरे लिहून घेतला जाता मुलांपासून ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांनी. तर नॉर्मल फॉर्म आहे, सर्वांना लिहिता येणार आहे. तर फॉर्म वगैरे लिहून झाल्यावर त्या ठिकाणी काय होतं की लॉंग जम्प मुलांची घेतले जात आहे, त्याचबरोबर झिगझॅग घेतल्या जात आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्सचा घेतल्या जात आहे, त्याचबरोबर सीटअप मुलांची या ठिकाणी घेतल्या जात आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना आणखीन बसून ठेवलं जातं आणि उंची त्या ठिकाणी घेत आहे. तर उंची किती लागत आहे ते तुम्हाला सांगतो. 168 सेंटीमीटर उंची या ठिकाणी घेत आहे मेजर हाईटला. तर तुमची 168
168 सेंटीमीटर उंची असेल परफेक्ट तर तुमची या ठिकाणी बसणार आहे. 168 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल 1 मीटर म्हणा तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कटू शकता. ठीक आहे. तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे. उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की छाती त्या ठिकाणी मुलांची मोजली जात आहे. तर छाती या ठिकाणी 77 सेंटीमीटर लागत आहे आणि फुगून या ठिकाणी 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन बसवलं जातं. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. आपल्याला हॉल तिकीट न्यायचं आहे सोबत. त्याचबरोबर तुम्हाला 20 फोटो लागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी 20 फोटो लागणार आहे. आणि ज्या दिवशी मेडिकल असणार आहे त्या दिवशी सुद्धा 20 फोटो लागणार आहे. तर जवळपास 40-50 फोटो तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आहे. तर आज ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांना कागदपत्र लागत आहे. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड या ठिकाणी लागत आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं, अनमॅरिड सर्टिफिकेट झालं, सरपंचाचा रहिवासी दाखला. तर एवढं कागदपत्र लागत आहे. त्याचबरोबर नोटरी सुद्धा लागते. जे आपण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोटरी केली नसेल तर नोटरी करून घ्या. ॲडव्होकेट पासची नोटरी या ठिकाणी लागते. ठीक आहे. वकिलाजवळ तुम्हाला करायची आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये केली चालते, बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही केली तर चालते. तर वकिलाजवळ तुम्हाला नोटरी करायची आहे. 100 रुपयातच नोटरी भेटते करून. ठीक आहे. जास्त जर कोणी वकील म्हणत असेल किंवा 500 घेतो, 1000 घेतो तिथं करू नका. दुसऱ्या ठिकाणी करा, कारण की गल्लोगल्ली ॲडव्होकेटची घर आहे. तर नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरी लागत आहे. आणि आता आणखीन कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी कंपल्सरी लागत आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एक कमेंट येते की या ठिकाणी सर आमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आम्ही आणलं नाही तर आम्ही या ठिकाणी बाहेर होणार आहे काय. तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट आणलं नाही, रनिंग वगैरे काढली तुम्ही, तर तुम्ही बाहेर होणार नाही. तर तुम्हाला ते टाईम देणार आहे आर्मीवाले. तुम्हाला ते टाईम देणार आहे की ह्या तारखेपर्यंत किंवा ह्या वेळेवर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट आणायचं आहे. तर वेळ तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाता प्रत्येक डॉक्युमेंटसाठी. तर झेरॉक्स तुम्ही 2-2 झेरॉक्स नाही, एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागत आहे. एक झेरॉक्स आर्मीवाले मागत आहे, पण 2-2 झेरॉक्स राहू द्या पडल्या, काहीही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आणि हे झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जात आहे. आणि त्या ठिकाणी उंचीनुसार वजनामध्ये सुद्धा मुलं बाहेर होत आहे. तर उंचीनुसार वजन त्या ठिकाणी घेत आहे मुलांचं. ठीक आहे. BMI नियम त्या ठिकाणी लागू आहे. तर उंचीनुसार वजन तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे. आणि तुमचं जर कमी असेल तर तुम्ही म्हणजे कटणार आहे तुम्ही. ठीक आहे. तर BMI नियम त्या ठिकाणी लागू आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी येतं. तर चांगल्या पद्धतीने हे भरती चालू आहे. आणि अकोला जिल्ह्यांचा आज ग्राउंड होतं 31 जुलैला. तर अशा प्रकारे जे प्रोसेस या ठिकाणी चालू आहे. तर सर्वात मेन तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही. भरपूर विद्यार्थी घाबरत आहे. तर हिंमत ठेवा स्वतःमध्ये दम ठेवा की आपण या ठिकाणी 1600 मीटर रनिंग काढणार आहे. मागच्या भरतीपेक्षा ह्यावेळेस जास्त ढील देण्यात आले. मागच्या वर्षी सुद्धा एरो नागपूरला खूप कमी मुलं घेतली होती त्यांनी, म्हणजे 20-30 पर्यंत मुलं घेत आहे. पण ह्यावेळेस जास्त त्यांनी घेतले मुलं, म्हणजे 60-60 मुलं घेत आहे, 70-70 घेत आहे, 50-50, 40-40 अशा प्रकारे मुलं घेत आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती एरो नागपूर आर्मी रॅली भरती 31 जुलैला कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.